नमस्कार मित्रांनो, केशव दरोडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आपला हा जो यूट्यूबचा चॅनल आहे, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये किंवा TET CTETच्या संदर्भामध्ये जे काही अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे आपण जर का चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरती असेल, TET किंवा CTET असेल, त्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. तर मित्रांनो, आजचा जो मुख्य विषय आहे त्या विषयाकडे आपण आता वळूया. मित्रांनो, आपण 4-5 दिवसापासून आता एक सतत बातमी बघितली असेल किंवा ऐकली असेल. जी काही संचमानिता होती, नवीन संचमानिता 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आला होता आणि त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ती याचिका चालू होती आणि एकंदरीत त्याचा जो फायनली निर्णय आहे, अंतिम निर्णय, तो आल्यानंतर त्याची जी काही अंमलबजावणी ती सुरू झाली असं एकंदरीत चालू होतं की शिक्षक त्या संचमानितीमुळे अतिरिक्त ठरत आहेत, बरेचशा शाळा बंद होत आहेत, असं बरेचसं आपण बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून एकंदरीत आपल्यापर्यंत पोहोचल्यासुद्धा असतील बातम्या. परंतु ते जे काही समायोजन आहे त्या समायोजनाला या ठिकाणी काल एक उशिरा असं जे काही आयुक्त आहेत त्यांचे पत्र आहे ते उशिरा निर्गमित झाल्यामुळे आणि ते स्थगित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे कोणी आपले शिक्षक आणि भावी शिक्षकांना सुद्धा या आनंदाची बातमी आहे की आपण त्या ठिकाणी गोंधळून न जाता पॅनिक होण्याची गरज नाही. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. आणि जी काही नवीन संचमानिता आहे तर ती संचमानिता सन 2025-26मध्ये जी काही नवीन संचमानिता आहे ती करण्यात येणार आहे आणि ते समायोजन देखील त्या संचमानितेच्या आधारे त्या ठिकाणी ती करता येईल असं एकंदरीत त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने जी काही आता ज्या उमेदवारांनी टेट 2025 दिलेलं आहे, मग त्या मुलांमध्ये एकंदरीत गोंधळ निर्माण झालेला की नवीन संचमानितेनुसार ज्या काही जागा आहेत त्या खूप कमी येतील आणि मग त्या ठिकाणी मेरिटसुद्धा हाय जाणार, असा एकंदरीत भ्रम निर्माण झालेला.